उपोषणामध्ये, पण आम्ही 3 जण समोर आलेलो आहेत आणि 3 जण आम्ही सांगतो की बाबा आमचं नाव लावून द्या. PTR वगैरे भेटला, बांधकाम परमिशन भेटली, 7/12ला नाव लावायची गरज नाही असं सांगितलं, त्यामुळे आम्ही गाफील राहिलो होतो. नमस्कार, आपण पाहू शकता की सोनपेठ तालुक्यातील जे शारदानगर जे आहे त्या शारदानगरची मौजे दहिखेडमधील जे गट क्रमांक 225 मधील फेरफार क्रमांक 3498 रद्द करण्यात यावी ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही इथं बांधव काही उपोषणाला बसले, तर थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशामुळे उपोषण करताय तुम्ही, काय तुमच्या मागण्यात, तर त्यांच्याशी संवाद साधू. आमच्या मागण्या आहेत की 3498 फेर रद्द करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि 6 महिन्यापासून हे प्रलंबित हे म्हणजे ADM ऑफिसला आमचं प्रकरण आहे. सुनावण्या झाल्या, सर्व झालं, पण निकाल काही दिला नाही. त्या अनुषंगाने आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. बरं, ह्या ठिकाणी जे हे शारदानगर गेल्या अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी जे वस्ती म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, मला वाटतं 2001च्या पासून एवढी काही वस्ती इथं नव्हती. तुम्ही हे जे प्लॉट आहेत हे कधी घेतलेला आहे? 2004 मध्ये. बरं, त्यावेळेस ह्या प्लॉटचा एनी आउट झाला होता का? नाही, गुंटेवारी होती. आता काय माहिती का, ह्याच्या अगोदर मला वाटतं नाही, आम्ही गुंटेवारीमध्ये घेतलेलं आहे प्लॉट. त्यावेळेस गुंटेवारी होती, गुंटेवारीमध्ये आम्ही खरेदी केलेलं आहे. बरं, ज्या व्यक्तीकडून जे प्लॉट घेतला त्या व्यक्तीनं तुमचं नाव का गायब केलं असं काय सांगा? नाही, ते आम्ही कसं झालं, ज्यांच्या म्हणजे जे दलाल होता बालाजी मुदळा, त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला PTR वगैरे भेटला, बांधकाम परमिशन भेटली, 7/12ला नाव लावायची गरज नाही असं सांगितलं, त्यामुळे आम्ही गाफील राहिलो होतं. बरोबर आहे. माजी नगर अध्यक्ष बाळाप्रसादजी मुंडळा त्यांचं नाव घेताय तुम्ही? हो, बरोबर आहे का? हो. ते सध्या आपल्या हयात नाहीत, तरी पण त्यांच्या नावाची रूपरेषा करतायत तुम्ही. पण निश्चितच ह्याचा तोडगा कसा निघेल काय सांगाल तुम्ही? आता तोडगा म्हणजे 3498 फेर रद्द केल्यानंतर आमचे नाव लागतील. जागा शिल्लक नाहीये. हां, त्यांनी काय केलं आहे, दानपत्र म्हणून बहिणीला ते आमची जी प्लॉटिंग आहे ती सर्व ती बहिणीच्या नावावर केली. बरं, आता ज्या ठिकाणी आपण हे स्टँडॉल उभा केला आहे आणि त्या ठिकाणी जे आपण उपोषण करताय, हीच जागा आहे का ती? हां, तीच आहे. बरं, ही किती बाय किती जागा आहे? 40-50चा प्लॉट आहे. बरं, आता हे तुमचं आमरण उपोषणाचा तुम्ही इशारा दिला आहे, तुम्ही ADM ऑफिसला निवेदन दिलं होतं, त्यानंतर तुम्ही तहसील कार्यालय ह्या ठिकाणी पण निवेदन दिलंय. तुम्ही नगरपालिकेला काय कळवलं होतं का ह्या बाबतीत? नाही, नगरपालिकेला नाही. आयुक्त, महसूल मंत्री नाही, तुम्ही जे नगरपालिकेचा जे कर भरतात, जे कर असन जे PTR तुमचा जे नगरपालिकेत लागू झालाय, त्याबद्दल तुम्ही काय कळवलं किंवा मला जी जागा आहे त्याचा PTR येते, त्याची ते घरपट्टी भरतो, नळपट्टी भरतो, असं तरी पण ती माझी जागा नाही, काय सांगा? सांगितलं होतं ना ADM साहेबांना. हां, नगरपालिका म्हणते आम्ही तुम्ही ज्या जागेवर त्याचे कराचे मालक आहेत आम्ही, बाकी काही हे नाही आम्हाला, मालकी आम्ही देऊ शकत नाही. हां. बरं, आज जे तुमचा जे उपोषणाचा पहिला दिवस आहे तुमचं, मला वाटतं आमरण उपोषणाचा तुम्ही इशारा दिलाय, किती दिवस असं आमरण उपोषण ठेवणार तुम्ही? रिझल्ट लागूच तर. बरं, तुम्हाला अपेक्षा आहे का कोणावर की आपला निकाल लागेल? आहे ना. कोण न्याय देईल तुम्हाला? आता न्याय देऊ, आता सध्या तर ADM ऑफिसच आहे ना, प्रकरण आमचं तिथंच चालू आहे, तेच न्याय देणार. बरं, ह्याच्यामध्ये कोणी जर काही फेरफार केली आणि तुम्हाला जर न्यायापासून जर वंचित ठेवलं, तर तुमचे पुढचे पावलं काय राहतील? पुढचे पावलं अजून पुढे जाऊत आम्ही. कलेक्टर ऑफिस, कोर्ट आहे. पाहू शकता जे की ह्या ठिकाणी जे आमरण उपोषणाचा ज्यांनी इशारा दिला आहे आज, की ज्ञानेश्वर डमडरे ह्यांची अशी एक मागणी की बाबा माझी जी मौजे दहिखेडमधील जे गट क्रमांक 225 गट क्रमांक 3498 रद्द करण्यात यावा. म्हणजे त्यांची जी जागा आहे, त्यांचं जे प्लॉट आहे, त्या प्लॉट त्यांचं जे मालकीचं आहे त्यांच्या नावावर आहे, पण ते त्याचा जे 7/12 आहे त्याचा PTR त्यांना भेटत नाही. तर निश्चितच पाहू शकता की ह्याकडे सरकार काय लक्ष देतंय आणि त्यांचं जे प्रशासन असेल ते प्रशासन निश्चितच त्यांना न्याय मिळवून देते का हे पण पाहणं. शहरातील दहिखेड गट क्रमांक
225 ते 3498 रद्द करण्यात यावी ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे उपोषणाला बसले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगा, नाव सांगा तुमचं. मी अक्षय अरुणराव लांडे, राहणार सोनपेठ, शारदानगर. बरं, आज ह्या ठिकाणी जे तुम्ही उपोषणाला बसलात, तुमच्या काय मागण्या आहेत? 2003ला आम्ही प्लॉट घेतलेला आहे इथं 40 बाय 50चा. 2003पासून आम्ही तहसीलदार साहेब, तलाठी साहेबाला आम्ही नाव लावा म्हणून फेरफार 7/12मध्ये गेले 6-7 महिने झालं त्यांना एक अर्जी देतो, पण नाव काही लागल्या जात नाही. आम्ही त्याच्या आधी बी 1 वर्षाखाली अर्ज दिलता तहसीलदार साहेबाला, तरी त्यांनी नाव लावण्यात आलेलं नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आमच्या मागून येऊन 10-15 जणांचे नावं लागण्यात आलेले आहेत 7/12ला 225च्या. आणि 225च्या 7/12ला नाव लावण्याच्या नंतर आमचे नावं लावण्यात यावं असे खूप अर्ज देण्यात आलेले आहेत आमचे. तरी कालपासून आम्ही मॅडमला, SDM मॅडमला एक अर्ज दिलता 6 महिन्याखाली की हे फेरफार 3498 रद्द करण्यात यावं म्हणून. तर त्याचा रिझल्ट आम्हाला द्यावं म्हणून सांगण्यात आलेलं आहे. आणि आमचं नाव प्लॉटला लावण्यात यावं, कर वगैरे भरतो आम्ही इथला, त्याच्यामुळं आमचं नाव लावण्यात यावं असं SDM मॅडमला सांगण्यात आलेलं आहे आमचं. बरं, ह्या ठिकाणी जे तुमची जी ही कॉलनी आहे, या कॉलनी जर पाहिलं तर मला वाटतं जवळपास ही कॉलनी उभा राहून मला वाटते 10-1 वर्ष होत असते ना? नाही, 20 वर्ष झाले. 20 वर्ष होतात. तर 20 वर्षामध्ये आतापर्यंत म्हणजे तुमची कोणतंच प्लॉट नावचं झालं नाही का? काही लोकांचे झालेले आहेत आणि काही लोकांचे राहिलेले आहेत. असं आता नजर चुकीनं राहिलेत का कसे ते एवढं हे नाही आहे, पण त्याचे डिसिजन आलेले आहेत. पण आता तिथं जागा शिल्लक नाही म्हणून असं आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याचा बी आमच्याकडे एक अर्ज आहे असं सांगण्यात आलं आम्हाला. मग आता ज्या ठिकाणी हे जे तुमची जी कॉलनी आहे, ह्या कॉलनीमधील जे सर्व लोक राहतात त्या सर्वच लोकांचे म्हणजे नावं लागले नाहीत असं तुम्ही म्हणताय. आणि सर्वच लोकांसाठी आज तुम्ही उपोषण करताय, 3च व्यक्ती. बाकीचे लोक येणार आहेत का ह्यामध्ये? सर्वजणच आहे त्याच्यामध्ये. आम्ही 60-70 जण आहेत ह्या उपोषणामध्ये, पण आम्ही 3 जण समोर आलेलो आहेत. आणि 3 जण आम्ही सांगतो की बाबा आमचं नाव लावून द्या, आमचं काही हे नाही आहे की असं लावावंच लागेल का. कसं आहे की आम्ही इथं 20 वर्षापासून राहतो आणि आता दानपत्र पण केलेलं आहे म्हणा. असं काही झालेलं आहे, हे आम्हाला पुढचा इश्यू माहीत नाही मधला, तहसीलमधला. बरं, आता तुमचं जे आहे का, आज तुमच्या उपोषणाचा पहिला दिवस, ह्याकडे जर तुमच्या उपोषणाकडे कोणी दखल घेईन का? आणि तुमची कुणावर अपेक्षा आहे, काय सांगा? आमची अपेक्षा मॅडमवर आहे आणि तहसीलदार साहेबावर आहे. हे 2च व्यक्तीवर आहे, कारण की हेच नाव लावून देऊ शकतात ना. बरं, ज्या वेळेस तुम्ही प्लॉट घेतलं त्यावेळेस तुमचे जे डॉक्युमेंट वगैरे, तुमची रजिस्ट्री काय त्यावेळेस तुमची बरोबर होती, काय सांगाल? हो, बरोबर आहेत ना, अजून बी बघितलेले बरोबर आहेत. आम्हाला आपले पहिले SDM साहेबांनी आम्हाला उत्तर व्यवस्थित दिलं होतं की नाव लागल्या जाईल म्हणून. नंतर आपल्याला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की ह्या फेरफारमध्ये 3498 फेरफारमध्ये जमीनच शिल्लक नाही आहे, म्हणून आम्ही SDM मॅडमकडे गेलो. आता मॅडम आल्यात तिथं, त्याच्यामुळं आता पाहिलं तर तुमच्या इकडे बाजूला जे नवनाथ वांकर असतील त्याचं पाहिलं तर ते काय म्हणते का 225 फक्त ऑब्लिक 1 करायचं राहिलं तिथं, असं तुम्ही म्हणलं? नाही, केलंय पूर्ण प्लॉटला 225/1 केलंय. आमच्या रजिस्ट्र्या 225च्या आहेत, 225/1च्या नाही आहेत. आणि कसं आहे $225/1 आल्यामुळं आमच्या इथं कॉलनीमध्ये सर्वजण व्यापारी, कोणी बिझनेसवाले आहेत, त्यांच्या बँकेमध्ये CC वगैरे करण्यात येते. तर हे प्लॉट तिथं CCच्या बाबतीत घेण्यात येत नाहीत की हे तुमची रजिस्ट्री 225ची आहे आणि तुमचे नाव 7/12 225/1 वर आहेत म्हणतात. त्याच्यामुळं आमचे नावं असून पण काही त्याचा उपयोग नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की बाबा जे आपण प्लॉट घेतले त्या प्लॉटसाठी जर समजा आपल्याला ज्या ठिकाणी आहे ना बांधकाम करायचं असेल आणि एखाद्या बँकेकडून लोन घ्यायचं असेल तर ते लोन पास होत नाही, त्यावेळेस का तुम्ही प्रयत्न केले नाहीत? त्यावेळेस पण केले ते खूप 5-6 वर्षापासून हे चालू आहे आमचे. 2003ला पण नाव आहे. काही ठिकाणी तर काही जणांचे नाव लागलेत, काही जणांचे नाही लागलेत. आता माझं स्वतःचं लागलेलं आहे, एक माझ्या काकाचं चुलत्याचं आहे माझ्या, त्यांचं नाव नाही लागले.
नागमोडी लागलेल्या आहे. काही नजर चुकीनं झालं असेल त्यावेळेस काही 7-12मध्ये नाव नसलं तरी चलत होतं असं म्हणत होते. आता पुढचे प्रॉब्लेम आहे, पण घेतलेले आहेत ना. आपण प्लॉट नाही घेतलेले असल्यास, त्यांची रजिस्ट्री नसल्या असल्यास तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात ना. रजिस्ट्री आमच्याकडं सगळं आहे ना, त्याच्यात ओरिजिनल रजिस्ट्री आहेत आमच्याकडं. मग रजिस्ट्रीचा उपयोगच नाही का? मग पाहिलं तर आता काय माहिती का, तुमची जी हे कॉलनी आहे, तुमचे घर आहेत, ह्या घराचा तुम्ही नगरपालिकेला कर देतात का? हो, कर भरतोत आम्ही. सर्व नळपट्टी आहे, घरपट्टी आहे आमच्याकडं, लाईट बिल आहेत, लाईट बिल आहेत नावानी. बिल भरतोत आम्ही, दर महिन्याचं बिल भरलेलं दाखवतो. आमच्या नावाने भरलेले आहेत ना. हे 7-12वर आपले कर भरतोत. कसं ही 7-12 ह्यांच्या नावाने आहे म्हणून, ही यांचा प्लॉट आहे म्हणून त्याचाच कर भरतोत आम्ही. नंबर दिलेले आहेत, घर नंबर. पाहू शकता की सोनपेठ शहरातील जी की शारदानगर कॉलनी आहे, आपण बऱ्याच वर्षापासून पाहतो की ही शारदानगर कॉलनी, ह्या शारदानगर कॉलनीमध्ये जवळ पाहिलं तर 30 ते 35 ह्या ठिकाणी बरेच नागरिक ह्या ठिकाणी घरं बांधून ते निवासस्थान केलेलं आहे आणि राहत आहेत. तर अचानकच ह्यांचे ज्यांचा घट नंबर आहे 225/1 ते 3498 हे रद्द करण्यात यावं ह्या मागणीसाठी ह्या ठिकाणी जे उपोषणाला बसले आहेत. तर आता पाहिलं तर ह्या ठिकाणी 4-5 7-8 लोक दिसत आहेत. जर ह्याकडे जर लक्ष नाही दिलं सरकारनं तर निश्चितच आहे ना ह्या ठिकाणी बरेचसे बांधव ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि पूर्ण वस्ती ह्या ठिकाणी आपल्याला उपोषण करताना दिसन असं त्यांचं म्हणणं आहे. मी महादेव नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र.